पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ताराने पावलांचे ठसे पुसायच्या आधी मला आत शिरलं पाहिजे। मला वाड्याचं माग काढून कोणतरी शिरलंय आत। वासनांच्या या वाड्यात तुझं स्वागत आहे। मी असं म्हणतो की आपण वरण भात भाजी पोळी सगळंच करूयात। चालेल। तुम्ही जेवायला थांबा। बरं चालेल। अडवणुकीच्या रेषा आखते म्हणजे मी इथेच अडकणार। नाना, तुम्हाला माझी माफी मागायची आहे ना? मग मागा माफी। आज इतक्या दिवसांनंतर चुलीवरचं सात्विक आणि खमंग जेवण मी बघतोय की माझं मलाच कळत नाहीये मला काय वाटतंय। हे सगळं तुमच्यामुळे बरं का? माझ्यामुळे काय, तुम्ही करणारच होतात, मी फक्त मदत केली तुम्हाला। मदत? अहो अख्खा स्वयंपाक तुम्ही केलाय। मला सांगा, शर्वरीला आवडेल ना ही भाजी? तिला बटाट्याची भाजी म्हणजे जीव का प्राण आहे एकदा तिचा। वा तुमच्याकडे तिकडे मुंबईला कोण करतं जेवण? मीच करतो। तुम्ही? हो, मी आणि अलका मावशी म्हणून आहेत त्या पण करतात, पण जास्ती करून मीच करतो खरं तर। नाना, बाबा, आजोबा काय करताय तुम्ही? हो थांबा ना आजोबा। काय हो आजोबा, काय 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 करताय तुम्ही आजोबा? काय झालं? तुम्ही उठा। तुम्ही ते तुम्हाला वाईट स्वप्न पडलं का तुम्हाला? मला हे काय होतं, कोणीतरी मला खुणावलंय। ती शक्ती कुठे गेली? तिचा शोध शरू शोध। काय काय बाबा, बाबा काय होतंय? अगं तुला कळत कसं नाहीये? मी तुला म्हणतोय ना तिला बोलाव म्हणून। तिला बोलाव शरू, तिला बोलाव। काय होतं? असं का करताय तुम्ही? हो मला काही कळत नाहीये। काय काय चाललंय? नाना दूर व्हा। काय चाललंय? तुला लागलं नाही ना? तू ओकेस ना? मला काही लागलं नाही, तेच सावरले नाहीत अजून। नाना तुम्ही बसा। काय काय झालंय तुम्हाला? हा, तुम्ही असे कसे, तुम्ही चक्कर येऊन पडलात का नाना? आणि असं रक्त कसं काय लागलंय? थांबा थांबा बघू। तुम्ही प्लीज नीट चेकअप करता का? ते खूप घाबरले। अगं किती विचार करतेस तू यांचा? काय चाललंय इथे? काय घडलं कोणी सांगेल का? मी सांगते। मी फर्स्ट एड बॉक्स घ्यायला आले होते, तो इथेच ठेवला होता। आणि मी जेव्हा आले तेव्हा मला एकाच लयीत काहीतरी आपटायचा आवाज आला। आपला हार्टबीट फास्ट झाला जसा आवाज होतो ना, अगदी तसा तो आजोबांच्या रूम मधनच येत होता। मी येऊन बघितलं तेव्हा आजोबा जमिनीवर बसून डोकं आपटत होते। मी लवकर आले म्हणून बरं झालं, नाहीतर आजोबा असंच डोकं आपटत बसले असते आणि मग काहीतरी वाईट घडलं असतं। बरं झालं मी आले। तू जशी आलीस तशी अजून कोणतरी आलंय। भूत आला असेल। जीव घ्यायला आली शक्ती, कुणाचं ते माहित नाही। रक्ताचे थेंब, थेंबाचा ठसा, पाण्यात पावलं, बाई कुणाला धावलं। तारा, कोण? तारा, लहान मुलांसमोर कधी काय बोलावं याचं काही भान आहे का तुला? अजिबात बोलू नकोस आता। जा किचन मध्ये, तिकडे तुझी जास्त मदतीची गरज आहे। मेहरबानी कर, ये। तू ऐकू नको तिचं काही। बरं हे स्टेबल आहेत का? स्टेबल आहेत का हे? हा हो हो, नाना स्टेबल आहेत आता, त्यांचा हार्ट रेट पण नॉर्मल आहे। शर्वरी चल आपण जेवून घेऊयात। यांची नाटकं काही संपणार नाहीये। चल 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 बाबा, मी इथेच थांबते आजोबांसोबत।
म्हणजे ते घाबरले. एकट्याने जेवण्यापेक्षा मी थांबते, त्यांना बरं वाटेल. आता हे काय नवीन आहे? बाबा प्लीज. नाना शांत व्हा. आज ही पोरगी मध्ये आली नाना, पण जोपर्यंत तुम्ही मरत नाही तोपर्यंत हा माफीनामा असाच चालू ठेवेन मी. विभावरी, तुम्ही खूप चांगला स्वयंपाक केला होता आज. इतकं पोटभर आणि आनंदाने जेवलो ना मी इतक्या दिवसांनी. थँक्स फॉर दॅट. काय झालं? तुम्ही कसला विचार करताय? हे बघा, वरती जे काय झालं त्याचा फार विचार नका करू. आणि ताराचं म्हणणं तर अजिबात मनावर घेऊ नका. ती सतत काहीतरी बडबडत असतेच. लोकांचं बोलणं मनावर घेणं कधीच सोडलंय मी. तुम्ही बसा ना बाहेर, मी भांडी आवरून येते. काहीतरी काय? नाही नाही, तुम्ही अख्खा स्वयंपाक केलाय. मी बघतो ते. मी ताराला सांगेन, ती करेल. ऍक्च्युली तुम्हालाच उशीर झाला असेल ना, तुम्हाला घरी जायचं असेल. हो, निघायला पाहिजेच आहे. राईट. आई वाट बघत असतील. चला चला, मी सोडतो तुम्हाला. नाही नको, मी जाईन. हो, असं काय करताय? मी सोडतो ना, म्हणजे खूप अंधार पडला. नको, खरंच नको, मी जाईन. मला जादा काय सांगता येणार नाही, पण तो शशिकांत त्याच्यापासून जरा जपूनच राहा. हैवानासारखा वागतोय मी याला. हे बघ, तू घरी यायची अजिबात गडबड करू नकोस. जिथं असेल तिथंच थांब, पण घरी येऊ नकोस. विभावरी, दारापर्यंत सोडतो. तुमचा मोबाईल आणि चार्जर लावला होता मी. घेऊन येतो. घरी कशी जाणार आहे मी? आईंनी तर सांगितलं येऊ नकोस. आणि तरी मी गेले तर शशी दादा. काय हो, असला विचार करताय? नाही, काही नाही. हे घ्या, फुल्ली चार्ज. हा, मेसेज करा मला. हळू. शशी भाऊ, तुमची वहिनी वाड्याच्या बाहेर यायला लईच टाइम लावते. ए, चढली का काय तुला? वहिनी नाही ती आता ती शशी भाऊची होणारी बायको आहे. काय शशी भाऊ, बरोबर ना? आता काय गावभर दबंडी पडतो का? अरे दारूच्या नशेत आपला प्लान विसरलं ना? तू टेन्शन नको घेऊ रे. हे बघ, वहिनी वाड्याच्या बाहेर आली की तिच्यावर घोंगडी टाकली. आणि मग महाजन, ते नाना आणि शर्वरीकडे आपल्याला आज जरा जास्त काळजीनं लक्ष द्यावं लागेल. मी राहीन अलर्ट. डोंट वरी. तुम्ही पोहोचल्यावर मेसेज करा. हां. काय झालं? राहिलं का काही? हॅलो, राहिलंय का काही? हा, रुमाल राहिलाय बहुतेक माझा. स्वयंपाकघरात राहिला असेल. मी जाऊन बघते. मी घेऊन येतो 2 मिनिटं. लगेच आलो.
अरे देवा, ह्याने पाहिलं का काय मला? ऍक्च्युली नाहीये. न सांगता गेले. महाजन, सॉरी, मी खोटं बोलतेय तुमच्याशी, पण माझ्या खासगी गोष्टीत मला तुम्हाला गोवायचं नाहीये. आधीच तुम्ही तुमच्या त्रासात आहात, त्यात आणखी माझ्या दुःखाची भर नको. मला माहितीये तुम्हाला खरं कळलं तर तुम्ही मला इथेच थांबायला सांगाल, पण त्याचा भलताच अर्थ काढणारे आणि पराचा कावळा करणारे खूप आहेत. माझा प्रॉब्लेम मलाच सोडवला पाहिजे. पुन्हा एकदा माफी मागते मी महाजन, पण माझे दीर आणि त्यांची चांडाळ चौकडी इथून जाईपर्यंत मला आज इथेच थांबावं लागेल, तुमच्याच वाड्यात, तुमची नजर चुकवून. त्याची नजर चुकवलीस तरी माझी नजर आहे तुझ्यावर. वक्रदृष्टी. आजची रात्र काढच वाड्यावर. या वाड्यातल्या रात्री कशा असतात ते तूही अनुभवायला हवंस. तुला अनंताची आणि वाड्याची जेवढी सवय होईल तेवढं माझं कार्य जास्त सोपं होईल. राहा, घाबरून राहा आजची रात्र. आजोबा, सॉरी, पण तुम्ही काय बोलताय ते मला खरंच कळत नाही. पण डोंट वरी, माझी ती फ्रेंड आली ना की आपल्याला सगळं कळेल. तुमच्या डोक्याला खूप लागलंय का? ती शक्ती इथंच आहे नाना. ती तुला दिसत नाही म्हणजे मग ती तुला मारायला आली की तारायला. पण हरकत नाही, ती इथे आहे म्हणजे आता चंद्रविलास मध्ये ती अडकली. तुम्ही आराम करा, मी पण आज इथेच झोपणार आहे. बाबा ओरडला तरी. बाबा, तू सिरियसली इकडे झोपणार आहेस? तुला कसं कळलं माझ्या मनातलं? बाप आहे मी तुझा. तुझ्या मनात काय चाललेलं असतं मी सगळं ओळखू शकतो. मला माहितीच होतं तुला आज इथे झोपायचंय, त्यामुळे नाईलाज म्हणून का होईना मला इथेच झोपावं लागणार आहे हे मला माहितीच आहे. चांडाळणी, मी तुला माझं सावज देणार नाही. थँक्यू, तू बेस्टेस्ट बाबा आहेस. थँक्यू वगैरे काही नाही, जास्त मस्का लावू नको. आज फक्त एकच दिवस झोपायचंय सांगतोय. चल. आजोबा, काय होतंय? काय झालं? नाना आजोबा, एक विचारू? या वाड्याचं नाव चंद्रविलास कोणी ठेवलं? चंद्र म्हणजे मून आणि विलास म्हणजे इच्छा की एक्सप्रेशन्स. नेमका काय अर्थ होतो त्याचा?
आजोबांच्या खोलीत जंगलातल्या चाफ्याचा सुगंध किती छान येतोय ना. जुन्या आठवणींना जसा सुगंध असतो ना तसाच अगदी. नंदासारखाच हिलाही चाफा आवडतो वाटत, पण चाफ्याचा सुगंध आजच का आला? नंदा नंदा तर परत आली नाही ना? मी चंद्रविलासमध्ये फार काळ राहू शकत नाही. मला नानांना लवकरात लवकर संपवावं लागेल. माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. आजोबा काय 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 करताय तुम्ही आजोबा? हो आजोबा थांबा ना, असं काय करताय तुम्ही? काय होतंय तुम्हाला? असं का केलं असेल आजोबांनी? त्यांच्या मनात खूप काहीतरी चाललंय. काय चुळबुळ चालली तुझी? हा काय काय झालं? हे बघ, आपण कितीही काही केलं तरी त्यांना काही फरक पडणार नाहीये. हो, त्यांना आपल्याबद्दल काहीच वाटत नाही असं नाहीये. असं तुला वाटतंय? बघ, कधी झोपून गेलेत ते. बाबा नाना आजोबा काय म्हणतात ते कळलं पाहिजे. कधी कळणार? त्यांना खूप काही बोलायचंय आणि ते त्यांच्या हालचालीतून दिसतंय, पण त्यांचं बोलणं आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीये. ते बोलले तर कदाचित तुमच्यातला गैरसमज दूर होईल. आय एम शुअर. मला त्यांना बोलतं करावंच लागेल, नाहीतर ऍटलिस्ट त्यांची भाषा समजून घ्यावी लागेल. माझी एक मैत्रीण झाली, मी तुला माहितीये, तिला सगळ्यांच्या भाषा कळतात. तिच्या मदतीने आपल्याला आजोबांचं बोलणं कळू शकतं. आय नो तू मला सांगितलंयस ते फार कोणाशी मैत्री करू नकोस, थांब, मला काम करू देत ना. तू खूप हळू आहेस बाबा, पण ते तुलाच कळत नाही. गुड नाईट.